आपल्यावरती नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका केली आहे। राष्ट्रवादीचे पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम हा मांसाहारी होता हे विधान केल्याचं हे सगळं प्रकरण आहे। या संदर्भात त्यांच्या विरोधात नोंदवलेल्या 7ही FIR एकत्र करण्याच्या मागणीसाठी जितेंद्र आव्हाडांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। हायकोर्टाकडून फिर्यादींना नोटीस बजावत उत्तर देण्याचे निर्देश आहेत। पुढच्या 2 आठवड्यांसाठी या प्रकरणाचं कामकाज तहकूब करण्यात आलंय। अमेय राणे आपल्या सोबत आहेत। अमेय, काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक आक्षेपार्ह विधान केलं होतं प्रभू श्रीरामांच्या संदर्भात। त्या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली होती, आव्हाडांचे पुतळे जाळण्यात आले आणि मग या प्रकरणी काही लोकांनी पोलिसात रितसर तक्रारही केली होती। या प्रकरणी 7 वेगवेगळ्या ठिकाणी आव्हाडांच्या विरोधात राज्यभरात गुन्हे दाखल आहेत। या गुन्ह्यांची प्रक्रिया सुरू आहे, मात्र आता प्रत्येक ठिकाणी जाऊन ती प्रक्रिया पूर्ण करणं काहीसं कठीण जात असल्यानं जितेंद्र आव्हाड यांच्या वतीनं हे सर्व गुन्हे आता एकाच ठिकाणी वर्ग करून तिथंच हा खटला चालवण्यात यावा अशी विनंती करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेची दखल घेत हायकोर्टानं तुर्तास सर्व जे तक्रारदार होते त्यांना नोटीस जारी करत त्यांची याबाबत काय भूमिका आहे, त्यांचं याबाबत काय उत्तर आहे हे त्यांना 2 आठवड्यात सांगण्याचे निर्देश देत तुर्तास ही सुनावणी तहकूब केली आहे। त्यामुळे या प्रकरणी दाखल गुन्हे हे रद्द करून किंवा ते एकत्र करून त्याविरोधात प्रक्रिया चालू करण्यासाठी आव्हाडांनी आता हायकोर्टात धाव घेतली आहे। धन्यवाद अमेय या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।